म्हणा पतिस्त्वंच पती पती स्तुवंच मया स्वामी मह्यम देवे समर्पित वंदनीय सदा मह्यम सखे सप्तपदा व या ठिकाणी सातवं वचनाकडे आपण आलेलो आहोत। पतिस्त्वंच मया स्वामी, आजपासून तुम्ही माझे कोण आहात? स्वामी, आणि मी तुमची कोण आहे? स्वामिनी। मी आता तुम्हाला मागे सांगितलं आपलं नातं कुठलं आहे? मित्रत्वाचं, पण मित्रत्वाचं नातं हे फक्त तुमच्या दोघांपर्यंतच मर्यादित आहे। बाहेरच्या जनांसाठी आपलं नातं मात्र स्वामी आणि स्वामिनी। आपण दोघं एकमेकांचा जितका आदर करू तितकाच आदर बाकीचे लोक करते। जसं एखाद्या मुलाचं नाव जर पिंट्या असेल आणि आपण जर त्याला पिंट्या म्हणायला सुरुवात केली तर अख्खं जग त्याला काय म्हणेल? पिंट्या। पण एखाद्याचं नाव राजकुमार असेल आणि आपण जर राजकुमार म्हणत असलो तर संपूर्ण जग सुद्धा काय म्हणेल? राजकुमार। म्हणजे सुरुवात कोणापासून करायची असते? आपल्यापासून। म्हणून आजपासून आपलं खरं तर हिंदू धर्म हे खूप छान आहे। हे कधी नवरा एकमेकांना आवाज देत नाही। अग आणि आहो हीच आपली प्रथा आहे आणि तीच आपण या ठिकाणी पुढे नेहमी ठेवायची आहे आणि एकमेकांचा मान ठेवायचा। कसा मान ठेवावा? जसं एखाद्या वेळेस तुम्ही घरी असतात आणि आमचे सुश्री भाऊ बाहेर मित्र जर घेऊन आले आणि त्यांनी सांगितलं मित्र आलेले त्यांच्यासाठी छानपैकी चहा कर, तर तुम्ही काय बोलायचं नाही सुस्मित साखर नाही, असं काय होता कामा नाही। आणि कळत नकळत त्यांनी छानपैकी चहा केला, चुकून साखरेच्या ऐवजी मीठ जर पडलं तर तुम्ही सुद्धा तिथं बोलायचं नाही, तुम्ही सुद्धा आतमध्ये जाऊन प्रेमाने समजून सांगायचं तर आज चुकून साखरेच्या ऐवजी मीठ पडलं, इथून मात्र अशी गोष्ट होता कामा नाही। असं एकमेकांचा मान जर आपण ठेवला ना ही सगळी प्रजा आपला मान ठेवणार आहे आणि आपलं नातं हे दृढ अनंत सदैव काळ या ठिकाणी टिकणार आहे। मान्य आहे वचन? सगळ्यांच्या साक्षीने हे सगळे चित्रगुप्त या ठिकाणी 11 जण आहेत, त्यांच्या माध्यमातून हे 7वं वचन आपण या ठिकाणी घेतोय। मान्य आहे? चला ओ